हॅलो फ्रेंड्स, वेलकम अँड वेलकम बॅक टू दर्शनाज लाईफस्टाईल। आज आपली एक सबस्क्रायबर आहे प्रणाली, त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली होती की दाल खिचडीचं रेसिपी हवी आहे, तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ। चला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी डाळ भिजवून घेत आहे। त्यासाठी मी घेतली आहे अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मसूरची डाळ। याला चांगल्या पद्धतीने स्वच्छ 2 ते 3दा धुवायचं आहे आणि अर्धा घंटा भिजत घालायचं आहे। डाळ चांगल्या पद्धतीने भिजल्यावर त्याला आपल्याला कुकरच्या भांड्यात ट्रान्सफर करायचं आहे। त्यामध्ये मी थोडं एक्स्ट्रा पाणी टाकत आहे आणि थोडीशी हळद आणि मीठ टाकून 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला स्लो टू मीडियम फ्लेमवर घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता डाळ ही चांगल्या पद्धतीने शिजलेली आहे। त्याला थोडंसं फेटून घेत आहे, जेणेकरून डाळमध्ये दाणे राहणार नाही। चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेत आहे। त्यानंतर मी हे नॉर्मल जे घरी वापरतात ते तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही बासमती तांदूळचाही वापर करू शकता। चला सुरुवात करूया। तडक्यासाठी घेतलेलं आहे मी थोडंसं तेल आणि 2 चमचे तूप। तुम्ही तूपच्याऐवजी बटरचाही वापर करू शकता। त्यानंतर मी जिरा मोहरी टाकलेली आहे। जिरा मोहरी ही चांगल्या पद्धतीने तडकल्यावर त्यामध्ये मी टाकणार आहे बारीक चॉप केलेला कांदा। याला चांगल्या पद्धतीने मिक्स केल्यावर मी यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रक लसूणची पेस्टही टाकत आहे। त्यानंतर मी टाकत आहे चिरलेला टोमॅटो, थोडा कढीपत्ता। ह्याला पण चांगल्या पद्धतीने मिक्स होऊ देत आहे। त्यामध्ये मी लगेच टाकत आहे थोडीशी मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर। मी हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे थोडं लाल मिरची कमी टाकत आहे। त्यानंतर मी 2 वाटी डाळ जी आहे ती टाकत आहे। तुम्हाला एकदा प्रमाण सांगून देते, जर आपण 2 वाटी डाळ घेत असेल तर 1 वाटी शिजलेला भात घ्यायचा आहे, जेणेकरून एकदम कन्सिस्टन्सी चांगली होईल। त्यानंतर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून थोडी कन्सिस्टन्सी पातळ व्हावी। त्यानंतर 1 कप भात टाकलेला आहे। तुम्ही बासमती राईसही यूज करू शकता जर तुम्हाला बासमती राईस आवडत असेल। मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचं आहे। त्यानंतर लगेच आपण तडक्याची तयारी करूया। त्यासाठी मी घेतलेलं आहे थोडंसं तेल। त्यामध्ये टाकणार आहे मी जिरा। त्यानंतर लगेच मी त्यामध्ये टाकत आहे 4 ते 5 चिरलेले लसणच्या पाकळ्या, जेणेकरून टेस्ट एकदम अप्रतिम येईल। त्यानंतर मी टाकत आहे तडक्याचे लाल मिरची आणि थोडंसं मिरची पावडर, जेणेकरून एकदम कलर छान येईल तडक्याला। जेव्हा आपण लाल मिरची पावडर टाकतो तेव्हा आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, जेणेकरून लाल मिरची करपू नये आणि कलरही एकदम छान येईल। मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे। याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेत आहे। त्यानंतर लगेच मी यामध्ये टाकत आहे थोडीशी हिरवी कोथिंबीर। तुम्ही पाहू शकता तडका एकदम मस्त झालेला आहे। याला मिक्स करून घेत आहे आणि आपल्या दाल खिचडीवर टाकून घेत आहे। तुम्ही पाहू शकता दाल खिचडीचं कलर एकदम छान वाटत आहे। तडका टाकल्यावर अजून मस्त दिसत आहे। यामध्ये चिरलेलं लसूण नक्की टाका, जेणेकरून टेस्ट एकदम मस्त होईल। त्यानंतर साजूक तूप टाका। आपली दाल खिचडी तयार आहे। मित्रांनो, आतापर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला कुठली व्हिडिओ रेसिपी हवी असेल। आणि पाहू शकता आपली दाल खिचडी खाण्यासाठी एकदम तयार आहे। यासोबत लोणचं आणि पापड खाण्यास विसरू नका। नक्की खाऊन बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हा पण कमेंट करून सांगा। आणि थँक्यू फॉर वॉचिंग।